भाजीला काही घरात नसल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो, तर भाजी काय बनवायची? तर आज बनवणार आहे मी पारंपरिक पद्धतीने बनणारी मासवडी. तर ही मासवडीची रेसिपी खूप सोपी आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. तर घरच्या साहित्यामध्ये ही सहज बनवू शकते. जर भाजीला काही नसेल तर तुम्ही ही मासवडी बनवून बघा. नमस्कार, सीमाज बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनणारी मासवडी. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण पहिल्यांदा इथे सुक्कं खोबरं भाजून घेणार आहोत. तर इथे मी एक मोठी वाटी भरून सुक्कं खोबरं किसून घेतलेलं आहे. ते आता आपण कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर थोडासा हलका कलर चेंज झाला की आपण हे खोबऱ्याचा किस काढून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तर कलर चेंज झालेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे. तर आता आपण खोबऱ्याचा किस काढून घेऊया. तर पहिल्यांदा आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे. तर आता तीळ भाजून घेऊया. तर तीळ इथे मी अर्धी वाटी घेतलेला आहे. तीळ पण आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर कलर चेंज होईपर्यंत आपण हे तीळ भाजायचे आहेत. तर तीळ लगेच उडू शकतात, म्हणून गॅसची फ्लेम एकदम बारीक करून आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ ही भाजलेले आहेत. त्यानंतर भाजून घेऊया आपण शेंगदाणे. तर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी. तर शेंगदाणेही आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. जास्त कलर डार्क करायचा नाही, थोडेसे हलकेसे भाजले की आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे भाजलेले आहेत, आता काढून घेऊया. तर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत, थोडेच घेतलेले आहेत थोड्या प्रमाणामध्ये. तर एक दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 4 मिरी आणि 2 इलायची घेतलेले आहेत. तर या खड्या मसाल्यामुळे खूप छान स्वाद येणार आहे आपल्या मासवडीला. जर तुम्हाला खडे मसाले आवडत नसतील तर घालू नका, पण हे मसाले घातल्यानंतर खूप छान स्वाद येतो मासवडीला. तर आता हे खडे मसाले थोडेसे हलकेसे भाजलेले आहेत, त्यातच मी आता थोडेसे जिरे घालत आहेत. तर आता हे भाजून झालेलं आहे. तर आता कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. लसूण घालूया 15 ते 20 पाकळ्या. तर लसूण घातल्यानंतर आपण इथे कांदा घालणार आहोत. तर इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत. तर कांदा आणि लसूण आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर हे मासवडीचं साहित्य आपण हे भाजून घेतलेलं आहे. खमंग असं भाजायचं आहे आपल्याला हे साहित्य. तर आता कांदा आणि लसूण पण भाजलेला आहे. आता हे थंड करायला आपण सर्व साहित्य ठेवून देऊया. तर इथे मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर बेसनमध्ये पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, असं मीडियम आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. तर प्लेन आपल्याला इथे बॅटर हे बनवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये काही घालायचं नाही, कारण की फोडणी घालताना मी याच्यामध्ये घालणार आहे. तर आता हे बॅटर बनवून झालेलं आहे. तर त्याच कढईमध्ये मी ते तेल घातलेलं आहे 1 चमचा. तर आता जिरे घालूया आपण. अर्धा चमचे जिरे घातलेले आहेत आणि थोडीशी हळद घातलेली आहे. आता ही फोडणी झालेली आहे. आता पाणी घालूया. तर इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि इथे मी मिरचीचा ठेचा घालत आहे. फोडणी देतेवेळी पण तुम्ही तिथे मिरचीचा ठेचा घातला तरी चालेल, पण इथे मी मिरचीचा ठेचा नंतर घालत आहे, कारण की हा घरात बनवलेला मिरचीचा ठेचा होता, तोच इथे मी वापरलेला आहे. तर आता उकळी येण्यासाठी आपण वरती झाकण ठेवूया. तर उकळी आलेली आहे. आता उकळी आल्यानंतर आपण हे बेसनचा घोल याच्यामध्ये घालूया. पटपट आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर गाठी होऊ शकतात. तर आता हे बॅटर घातलेलं आहे. आता याच्यावरती आपण झाकून ठेवूया. मिक्स छान झालेलं आहे. 5 मिनिटे चांगली वाफ देऊया. तोपर्यंत आपण इकडे जे सारण बनवलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊया. जास्त काही बारीक करायची गरज नाही, थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल. तर याच्यामध्ये आपण सर्व साहित्य घालूया. थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे साहित्य बारीक करायचं आहे. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊया. तर मस्त असं हे वाटण तयार झालेलं आहे मासवडीचं, बघू शकता. जाडसरच मी काढलेलं आहे. खातेवेळी तोंडाखाली मस्त असा स्वाद येतो या सारणाचा. तर खूप छान हे सारण बनतं. जे राहिलेलं होतं साहित्य ते पण आता आपण बारीक करून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपण मसाले ॲड करूया. खूप काही साहित्य नाही घालायचं. तर इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे 1 चमचा, हळद अर्धा चमचा आणि गरम मसाला 1 चमचा.
तर इथे तुम्ही कमी जास्त तिखट वापरू शकता. घरात जे तिखट बनवलेलं होतं तेच इथे मी तिखट वापरलेलं आहे. नंतर घातलेले आहे धना पावडर अर्धा चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आता हे सारण मिक्स करून घेऊया. तर हे सारण मस्त खमंग असं बनलेलं आहे. खूप सोपी पद्धत वापरून हे सारण बनवलेलं आहे. झटपट बनलेलं आहे आणि स्वाद पण खूप छान आलेला आहे. आणि आता चवीनुसार मीठ घालूया. तर आता हे सारण मिक्स करून तयार झालेलं आहे. आता बाजूला ठेवून देऊया. तर बघूया आता इकडे आपलं हे बेसन शिजलेलं आहे का. तर 5 मिनिटानंतर आपण हे बेसन चेक करूया. तर बेसन मस्त असं शिजलेलं आहे, गोळा बनत आहे. तर आता हे बेसन तयार आहे. गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस पटपट करायची आहे मासवडीची. तर आता हे बेसन छान शिजलेलं आहे. तर इकडे मी आता एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे. त्याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सुके खोबरे मी स्प्रेड केलेलं आहे. तर पटकन आपल्याला ह्याच्यावरती बेसन घालून थापून घ्यायचं आहे. तुम्ही स्पॅच्युला पण इथे वापरू शकता, पण मी थोडासा पाण्याचा हात लावून हे थापून घेत आहे हातानेच. आणि वरती आपण हे सारण घालूया मासवडीचं. तर पटकन आपल्याला हा रोल बनवायचा आहे. तर गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे, नाहीतर रोल बनणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे. तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदाऐवजी तुम्ही इथे सुती कापडही वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे. तर घट्ट असा रोल प्रेस करून मी छान बनवून घेतलेला आहे. आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया. जसा तुम्हाला हव्या असतील तशा तुम्ही इथे कट करू शकता वड्या. तर मासवडी आपली छान अशी तयार आहे, बघू शकता. आतील सारण पण छान स्प्रेड झालेलं आहे. तर बेसनचं आवरण पण मस्त असं झालेलं आहे. तर आता ह्या वड्या तयार आहेत. तर आता आपण मासवडीचा रस्सा बनवायला घेऊया. तर इथे पॅन तापत ठेवलेला आहे मी. तर 4 चमचे इथे तेल घातलेलं आहे. 1 चमचा जिरे घातलेले आहेत. तर जिरे तडतडल्यानंतर आपण इथे 2 कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. तर कांदा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर नंतर इथे घालत आहे मी 10 ते 15 लसूण पाकळ्या ठेचलेल्या घालत आहे. आणि कढीपत्ता नंतर घालत आहे, कारण की लसूण आणि कढीपत्ता नंतरच घातल्यानंतर स्वाद छान राहतो. तर आता इथे मी लाल तिखट 2 चमचे घातलेला आहे, गरम मसाला 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हळद थोडीशीच घातलेली आहे. तर आता हे मसाले आपण कांद्यासोबत भाजून घेऊया. आणि 1 चमचा मी इथे धना पावडर घातलेली आहे. तर खूप काही साहित्य नाही, मासवडीच्या रस्स्याचं पण साहित्य खूप थोडं आहे. जे आपण मासवडीचं सारण बनवलेलं होतं त्यातील हे सारण थोडंसं मी ठेवलेलं होतं, कारण की या रश्श्यामध्ये आपल्याला हे सारण वापरायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी हे सारण घालत आहे आणि जे बेसनचं आवरण केलेलं होतं आपण ते बेसन इथे मी वापरत आहे. तर या साहित्यामुळेच आपल्या रश्श्याला छान चव येणार आहे. तर आता हे साहित्य आपण छान भाजून घेऊया. बेसन आणि मासवडीचं सारण याच्यामुळे आपला रस्सा छान लागणार आहे आणि दाटसरपणा पण छान येणार आहे. वरतून मी थोडंसं सुकं खोबरं घालत आहे. तर आता हे छान मस्त भाजून घ्यायचं आहे. तर भाजून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर जेवढी तुम्हाला क्वांटिटी हवी आहे रश्श्याची तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर आता चवीनुसार आपण इथे मीठ घालूया व बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर आता या रश्श्याला उकळी येऊन देऊया आणि 2 मिनिटे हा रस्सा शिजू देऊया. तर कलरही चेंज झालेला आहे, बघू शकता. 2 मिनिटे हा रस्सा मी छान शिजवून घेतलेला आहे. दाटसरपणा पण छान आलेला आहे. जे मासवडीचं मी सारण घातलेलं होतं आणि बेसन घातलेलं होतं त्याच्याने आपला हा रस्सा खूप छान झालेला आहे. तर तयार आहे आपलं मासवडीचा रस्सा. तर आता आपण सर्विंग डिश तयार करूया. तर पहिल्यांदा आपण घालणार आहोत मासवडीचा रस्सा. तर खूप छान कलर आलेला आहे, दाटसरपणा पण आलेला आहे. तर नंतर ठेवूया आपण मासवडी. तर मासवडी तर खूप छान खमंग अशी बनलेली आहे. जर आपल्या घरात जर जेव्हा भाजीला काही नसेल तर तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. सहजपणे ही रेसिपी बनते. घरच्या साहित्यामध्ये आणि सोपी झटपट रेसिपी बनणारी आहे. तर पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हीही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा.
आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही पुणेरी पद्धतीने मी मासवडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने मासवडी रेसिपी बनवली जाते. तर तुमच्या भागामध्ये कशी आहे पद्धत तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी ही पद्धत वापरून बघा कशी झाली आहे ही रेसिपी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. बाजूला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी बनवलेल्या लवकर तुमच्यापर्यंत पोचतील. तर माझ्या रेसिपी नक्की ट्राय करा. तर भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. बाय बाय.